दंडवत हो. आपण आजचा जो विषय घेतलेला आहे तो आपल्या सर्व पंथीयांच्या जिव्हाळ्याचा, महत्त्वाचा आणि काहीसा भीतीचा विषय आहे, आवडीचा विषय आहे. मात्र आवडीचा नाहीये, ज्यांना ही ऑपॉर्च्युनिटी, संधी वाटते त्यांच्यासाठी आवडीचा आहे. इतरांसाठी मात्र भीतीचा आहे. नाही, नपाळत्यात खायचं नसतं, नपाळत्यात बाहेर जायचं नसतं, नपाळत्यात फिरायचं नसतं, नपाळत्यात स्मरण करावं लागतं, हे भीती नाही. पण नपाळतं म्हणजे नेमकं काय, नपाळतं म्हणजे नेमकं काय, ते का पाळायचं असतं, त्याचा फायदा काय, तोटा काय, आणि नपाळत्यामध्ये नेमकं कसं वागायचं. उपदेशी साधकाने, अर्थातच उपदेशी साधकाने नपाळत्यामध्ये वागत असताना, उठबस करत असताना नेमकी काय दक्षता घ्यायची. कारण की संसारी आपण आहोत, संसारामध्ये कसं खूप सारे बंधनं येतात आणि संसारामधले हे बंधनं पर्याय नसतो कधी कधी काही गोष्टींचा, त्यावेळेस कसं वागायचं आदी विषयांच्या संदर्भात आपण थोडाफार विचार करणार आहोत. मग नपाळतं म्हणजे काय. आता नपाळत्याच्या संदर्भातल्या म्हणजे हे 9 दिवस जे काही घट बसत असतात या संदर्भातल्या खूप साऱ्या कथा प्रचलित आहेत. श्रीराम घरी आले, ते 9 दिवस युद्ध चाललं, देवतांचं 9 दिवस युद्ध चाललं, अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या कथा आपण ऐकलेल्या आहेत. मात्र त्या कथा काही असल्या तरी आपल्या पंथाच्या संदर्भात किंवा पंथासाठी त्या कथा इतक्या महत्त्वाच्या धरल्या जात नाही. मात्र त्यावेळेस जी देवतेची पूजा होती त्या संदर्भात आपण लक्ष देत असतो. मग प्रश्न असा आहे, नपाळतं म्हणजे काय. इथून सुरुवात आहे आपली. नपाळतं म्हणजे काय, जे पाळू नये म्हणजे आचरू नये, त्यावेळेस जे वागू नये, न पाळणे. काय न पाळणे, उलट नपाळतं पाळतो आपण. नपाळतं म्हणजे नवरात्रीचे दिवस पाळतो. न पाळणे म्हणजे काय, जे इतर विधी आपण इकडे फिरणं वगैरे चालू असतं ते न करणे, या अर्थी न पाळतं. मग त्याचा संदर्भ काय किंवा त्याचा ते का करायचं हा महत्त्वाचा मुद्दा. आणि नपाळतं म्हणजे आपल्यासाठी आपण तो एक ट्रेंड होऊन गेला किंवा तो शब्द तिथे देवता विषय आला का आपण काय म्हणतो, नाही नपाळत्याच्या मंदिरात जायचं नाही, देवतेच्या मंदिरात जायचं नाही, नपाळत्याच्या मंदिरात जायचं नाही, आपण असं म्हणतो. मग प्रश्न असा आहे माझा, नेहमीच खूप साऱ्या लोकांना हा प्रश्न असतो की नपाळतं आहे म्हणून आपण जात नाही. परमेश्वराच्या समर्थ अशा परमेश्वराच्या साधकांना ते नपाळतं काय करणार आहे, आपण का जात नाही त्याच्यात, त्या मंदिरांमध्ये त्यांचा प्रसाद खात नाही. हा प्रश्न महत्त्वाचा आहे की आपण 9 दिवस त्यांच्या भीतीने, कुठेतरी देवतेच्या भीतीने आपण 9 दिवस बाहेर फिरत नाही, 9 दिवस बाहेरचं काही आणत नाही. रिझन काय त्याच्या मागचं. जर आपण समर्थ अशा परमेश्वराचे भक्त आहोत, परब्रह्म परमेश्वराचे, जगाच्या मालकाचे, ज्याने या सृष्टीची निर्मिती केली त्याचे जर भक्त आहोत, तर आपण भीती वाटून का घ्यायची. मग तसं नसताना आपण उठसूट नपाळतं, नवमी आली नपाळतं, महाशिवरात्री आली नपाळतं, आषाढी आली नपाळतं, हे भीतीने आणि त्या दिवशी बाहेरचं खात नाही, घेत नाही, कुठे मंदिरात जात नाही, याच्या मागं पार्श्वभूमी काय असावी त्याचा आपण आज विचार करणार आहोत. कुठेतरी आपण हा सर्व विधी करत असताना परमेश्वराच्या नामाचं स्मरण करत असताना नपाळतं भीतीने करतो. खरं तर ही भीतीची गोष्ट नाहीये, ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण आपल्यामुळे देवता कुठेतरी त्रास देऊ शकतात आपल्याला, भूषणावं यासाठी की आपल्याला त्या देवता त्रास का देतात ह्या दिवसात, किंवा परमेश्वराने आपण तिकडे जाऊ नये असा प्रतिबंध का घातला. सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की आपण जसे परमेश्वराचे भक्त आहोत तसेच त्या देवताही परमेश्वराच्या भक्त सेविका आहेत. आपल्या तिथे उपस्थित राहणे, जसा एखादा इमानदार ऑफिसर असेल, अधिकारी असेल, त्याच्या देखत जे इतर कर्मचारी असतात ते मुक्तपणे वावरू शकत नाही.
एखादा राजाचा माणूस असेल, मोठा अधिकारी असेल, पंतप्रधानाचा माणूस असेल, तिथे अधिकारी लोक स्वैरपणे, मुक्तपणे, मोकळ्यापणाने राहू शकत नाही. तसंच आपण ईश्वराचे आहोत. आपण ईश्वराचे आहोत आणि आपण तिथे उपस्थित असताना त्या देवता मोकळेपणाने राहू शकत नाही, फिरू शकत नाही, कारण आपण देवाची माणसं आहोत. मग त्या गोष्टीचा आपली उपस्थिती त्यांना त्रासदायक ठरते, कारण त्यांचं वागणं त्यांना मुक्तपणे राहता येत नाही, स्वच्छंदपणे राहता येत नाही. त्यांना बळी घेणे, एखाद्या त्यांच्या भक्ताचा भक्ती स्वीकारणे हे मोकळं करता येत नाही, कारण की आपण त्यांच्यापेक्षा ईश्वराचे आहोत, मोठे आहोत काही अंशी, म्हणून त्यांना तसं करता येत नाही. जसं आपण आपल्यापेक्षा मोठ्या माणसाच्या सहवासात मुक्तपणे राहत नाही, थोडंसं काहीतरी कंजेस्टेड किंवा काहीतरी दबावाखाली राहतो, तसा काहीसा प्रकार या देवतांच्या संदर्भात होतो. हे सगळ्यांसाठी नवीन आहे बरं का. हे सहजासहजी कोणी स्वीकारेल असं मला वाटत नाही. मात्र ही परिस्थिती, याच्या पुढचा जो पार्ट आहे तोही महत्त्वाचा आहे, की तो त्यांना त्रास होतो आणि त्यांना तो त्रास होऊ नये, त्यांना मोकळेपणाने राहता यावं, त्या बळी घेता यावेत, त्या देवतांची जी त्यांच्या भक्तांची जी भक्ती आहे तो स्वीकार करता यावा, म्हणून आपल्या सर्वज्ञ स्वामींनी सांगितलेलं आहे की बाबांनो, देवतेला त्रास होईल असं आपण वागू नका, तिथे जाऊ नका, आपण तिथे जाऊ नका, तसं वागू नका. आणि जर आपण, ही परमेश्वराची आज्ञा आहेत आणि सर्व समर्थ अशा परमेश्वराचे जे भक्त आपण, तशाच देवताही भक्त, जर आपल्या लाडक्या माणसाचं, आपल्या आवडत्या माणसाचं म्हणणं कोणी जर ऐकलं नाही तर आपल्याला राग येतो. तसाच देवतांनाही त्या गोष्टीचा राग येतो की एवढ्या देवाने एवढी मोठी सृष्टीची निर्मिती केली ह्या जीवाच्या उद्धारासाठी, या जीवांच्या उद्धारासाठी सृष्टीची निर्मिती केली आणि माझा देव या जीवांसाठी एवढं कष्ट घेतो, माझे स्वामी, माझे मालक या जीवांच्या उद्धारासाठी एवढे कष्ट घेतो, तरीही ऐकत नाही. यांना सांगितलेलं आहे की माझ्या मंदिरात येऊ नका, माझा प्रसाद खाऊ नका, मला जेव्हा वेळ दिलेला आहे, अवेळ सवेळ असेल, नाही तर नवरात्र असेल, देवतेची भावना आहे, त्यावेळेस यानं मुक्त वागू नये, फिरू नये असं माझ्या स्वामीने सांगितले असताना हा ऐकत नाही, तर याला मी त्रास देणारच. ही देवतांच्या मनातली भावना असते की माझ्या स्वामी परमेश्वराने सांगितलेलं वचन पालन करत नाही हा जीव, तर याला मी त्रास द्यायलाच हवा, याला शिक्षा द्यायलाच हवी. परमेश्वराची आज्ञाभंग करतोय म्हणून त्या विघ्न करतात. मग प्रश्न असा राहतो की त्या विघ्न करायला तयार होतात, मात्र परमेश्वर का विघ्न करू देतात? परमेश्वरही सांगतात की तुला मी आज्ञा दिलेली होती की त्या ठिकाणी, त्यांच्या एरियात जाऊ नको, त्यांच्या वेळेत जाऊ नको, ही माझ्या आज्ञाभंग केली. आता तू तुझ्या परिणामांना सामोरे जायला तू बघ. माझी आज्ञा तू भंग केली नसती तर तुझ्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावरती होती, मात्र आता तू माझी आज्ञाभंग केलेली आहे आणि माझी आज्ञाभंग केल्यानं माझं तुझ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि ते तुझ्या कर्मानुसार जे काही देवता त्रास देणारे ते तुला देणारे, त्यात मी हस्तक्षेप करू शकतो. म्हणून परमेश्वराचं दुर्लक्ष होतं आणि परमेश्वराचं दुर्लक्ष होणं ही देवतांसाठी त्यांची कर्म भोगवण्याची सुवर्ण संधी असते. देवाची आज्ञाभंग केली म्हणून स्वतंत्र रीतीने परमेश्वर काहीही जीवाला दुःख देत नाही, आहे ते दुःख भोगवण्याची मोकळीक देवतांना मिळते. म्हणून आपण नपाळतं पाळायचं असतं. त्या देवता म्हणून विघ्न करू शकतात, नाही तर सर्व समर्थ अशा परमेश्वराचे भक्त आपण असताना देवता विघ्न कसं करू शकतात? त्याचं कारण हे विघ्न का करू शकतात, त्याच्या मागचे पार्श्वभूमी ही आहे. म्हणून आपण त्यांच्या त्या नियमून दिलेल्या कालावधीमध्ये, त्यांच्या नियमून दिलेल्या जागेमध्ये आपण जाऊ नये, म्हणून कारण आपण गेल्याने त्यांना त्रास होणार अशा पद्धतीचा.
अशा पद्धतीचा त्रास होणार, म्हणून आपण तिकडे जायचं नसतं. मात्र आपण देवता विघ्न करतील ह्या भीतीने आपण दूर राहतो. त्याच्या मागची पार्श्वभूमी देवतांची ही आहे, विघ्न करण्याची. आणि मग त्या भीतीमुळे आपण विधीला लागतो. हा झाला एक भाग. दुसरा भाग त्याच्या पाठीमागचा असा आहे की आपण जे काही नपाळते दिवस किंवा देवतांचे विधी विशिष्ट दिवस असतील ते का पाळतो, त्याच्या मागचं दुसरी पार्श्वभूमी अशी आहे की आपण समाजात वावरत असतो. आपण म्हणजे जे काही वासनिक मंडळी आहे ती समाजात वावरत असते, उठबस करत असते. आणि त्यावेळेस ती लोक खूप उपवास करतात, खूप विधी पाळतात, खूप स्वतःला बंधनात वागतात. आणि ते सर्व बंधनात वागत असताना आपण जर मुक्तपणे फिरत राहिलो तर समाजाच्या दृष्टीने ती गोष्ट वाईट आहे. अरे हा तर काहीच देवधर्म करत नाही, पाळत नाही, आमचं काहीच पाळत नाही, ही कुठेतरी त्यांची भावना होऊ शकते किंवा होते. आमच्या देवाला हे आमच्या देवाचं काही मान्यच करत नाही, आमचा देवच यांना मान्य करत नाही, मग आम्ही यांना मान्य का करावं, म्हणून कुठेतरी समाज बहिष्कृत करू शकतो. तुमच्या गावातले लोक तुमच्याकडे न येण्याचं टाळू शकतात, म्हणून ते त्यांच्या विधीत राहतात. तसं आपण आपल्या विधीत राहावं. आपण आपले स्मरण, पारायण, देवपूजा आदी जास्त वाढवावी, ही मूळ भावना त्याच्या पाठीमागची आहे. मग त्यावेळेस आपण काय काय करायला हवं, तर यात बऱ्याचशा गोष्टी. आपण देवतेची सत्ता असते म्हणून सगळे धान्य भरून घेतो, सगळं, ही पार्श्वभूमी अर्थातच आहे. मात्र याच 9 दिवसांमध्ये इतरही अन्य लोकही बऱ्याच गोष्टी खरेदी करत नाहीत. मग इतर ते काही जण करतात, काही जण करत नाही, काही जण पाळतात, काही जण पाळत नाही. मात्र मग आपल्यालाही काहीतरी दंडक असावा, म्हणून 9 दिवसाचं 10 दिवसाचं पूर्ण किराणा साहित्य, खायचे जे पण पदार्थ आहे म्हणजे खरेदी पूर्णतः अगोदरच करून घेणं हे आपल्यासाठी चांगलं असतं. आणि अर्थातच हा मुद्दा आहेच की 9 दिवस त्या प्रत्येक पदार्थावरती देवतेची सत्ता असते. जर देवतेचा पदार्थ आपण जर खाल्ला तर तो आपल्याला विघ्नकारक होईल. विघ्नकारक म्हणजे का देवता येईल, आता तू माझा पदार्थ आणला मी तुला आता बघते, तुझ्याकडे बघते, असं करल का? नाही. तर ती काय करणार, आपली जी उजळता आहे, विधीप्रती आपलेली जी सजगता आहे, आपण विधीला, प्रत्येक विधीला जो तयार राहणार तो विधी आपला हळूहळू करायचा म्हणून होणार. कधी कधी करणार, कधी कधी न करणार. जसा आपण कठियाचा दृष्टांत बघतो तशा पद्धतीने एक अविधी दुसऱ्या अविधीला आमंत्रित करतो, दुसरा अविधी तिसऱ्या अविधीला आमंत्रित करतो, आणि मग अविधीपासून हळूहळू आपण धर्मापासून जातो. देवधर्मापासून आपली साधनाच्या ठिकाणी आवड राहत नाही. हे विघ्नाचा असा प्रकार होतो. मग आपण या नवरात्रामध्ये काय करायला हवं, महत्वाचा मुद्दा की काय करायला हवं. तर सगळ्यात महत्वाचं की आपल्या 24 तासातलं किती तुम्ही संसारात असले, नोकरीत राहत असले तरी 24 तास काय नोकरी करत नाही, 24 तास काय संसारातली कामं करत नाहीत. तर याच्यात आपण वेळ काढून अधिकाधिक देवधर्म करायला हवं. त्यामागची पुन्हा एक पार्श्वभूमी, काहीतरी बंधन हवं. तसं या निमित्ताने का होईना लोक 50 गाठ्या 108 गाठ्या दिवसाला करतात, स्वतःला नियम बांधून घेतात. जे कुठेही उठणं, कुठेही बसणं, कुठेही खाणं, ही जी स्वैराचारी पद्धतीने वागणं असतं त्याला नियमन येतं आणि स्वतःला बंधन येतं. मात्र हे बंधन स्वतःसाठी फायदेदायक असतं, आपण ते देवावरती ढकलतो. त्यावेळेस कमीत कमी स्मरण 50 गाठ्या 100 गाठ्या करायला हव्या. आपण 9 दिवसाचं 10 दिवसाचं धान्य भरून ठेवतो, खरेदी सगळी बंद करतो, मात्र स्मरणावर खूपदा दुर्लक्ष होतं. एखाद्या ग्रंथाचं वाचनही करतो, पारायणही रोज करतो, मात्र जो महत्वाचा विधी आहे स्मरण, परमेश्वराची आठवण, लीळांचं चिंतन, तेच आपलं कमी होतं. ते सर्वात जास्त करणं गरजेचं आहे. आणि अर्थातच या नवरात्रामध्ये 9 दिवस आपण खरेदी काही करूच नाही. त्याच्यात मागं पार्श्वभूमी मी सांगितली ती आहेच, आणि त्या निमित्ताने स्वतःलाही बंधन असावं आमच्या. मग आता आपण तिथे राहिल्याचा, नपाळतं जिथं ठिकाणे जिथं देवतेचे विधी चालतात तिथे राहिल्याचा त्रास देवतांना होतो
याला पुरावा काय? मी जसं मग सांगितलं की देवतांना आपलं अस्तित्व तिथं नको असतं. याचं उदाहरण आपण बऱ्याचदा जालन्याची लीळा म्हणतो की जालन्याची लीळा ती जशी स्वामींच्या संदर्भात आहे की स्वामींच्या सहवासात किंवा स्वामींच्या उपस्थितीत त्या बळी हिंसा आदी जे काही त्यांचे प्रकार असतात ते करू शकत नाही, तसेच ईश्वराच्या भक्ताच्या संदर्भात आहे. म्हणून आपण तिथे गावात फिरायचं नसतं. गरज असेल, जसं कोरोना काळामध्ये आपण खूप अत्यावश्यक काम असेल तेव्हाच बाहेर पडतो, तसं इथे खूप 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 अत्यावश्यक काम असेल तरच फिरा, नाही तर कामाशी काम ठेवा. आपण कामाशी काम ठेवून त्या पद्धतीने वागणं आणि घरी लवकरात लवकर येऊन देवाचं स्मरण, विशेषाची सेवना, एखादं ठराविक पारायण आदी गोष्टी आपण करायला हव्यात. मग आता बऱ्याच जणांचे प्रश्न असे असतात की बाबा ठीक आहे ना, हिंदू लोक घट बसवतात, मुसलमान नाही बसवत, मग त्यांच्याकडून ही पळवाट आहे. ही पळवाट आहे जी पळवाट स्वतःला स्वतःच फसवते. नाही बाबा मग दूध घ्यावंच लागतं. कोरोनाच्या काळामध्ये दूध पण बंद होतं, त्यावेळेस काय केलं? चहाची, कॉफीची तो विचार केला तर मग तुम्हाला वाटेल की नाही, मग आपण मुसलमानांकडून फळं आणणे, भाजी आणणे, फुलं आणणे. मग काही जण तर काहीच आणायचं नाही, मग देवाला फुलं पण आणत नाही. देवाला विघ्न नाही येते, तो त्रास आपल्याला आहे, तो त्रास आपल्याला होणार आहे. देवाला काही नाही. ज्याच्या सेविका आहे त्या त्याला काय विघ्न करणार? समर्थ अशा परमेश्वराला खाण्याचे पदार्थ आणू नये, वापरण्याचे आपले वैयक्तिक काही आणू नये. देवासाठी फुलं आणले तरीही हरकत नाही. नाही आणले आडत नाही, पण उपलब्ध असेल तर आणायला हरकत नाही. तुम्ही जर ऑफिसला जाताना, कामावून येताना जर तुम्हाला दुकान लागत असेल रस्त्यात, तर थोडेफार फुलं हरकत नाही. मात्र मुसलमानांकडून खरेदी करा फळांची, भाज्यांची, ही पळवाट आहे. जो माझा श्री चक्रधर हिंसा केली म्हणून घोडाचुडी शिष्याच्या सोबत राहत नाही, त्याला सोडून निघून जातो, हिंसकाच्या सोबत राहत नाही. जो माझा देव त्या गावाला, त्या पुणतांब्याला हिंसा झाली, त्या पुणतांब्याला हिंसा झाली म्हणून त्या गावात मुक्काम करत नाही. जो माझा श्री चक्रधर औसांनी इंगळीची हिंसा केली, इंगळी मारली म्हणून तिला रागवतो, हिंसकाच्या सोबत राहत नाही. अशा हिंसक ठरणाऱ्या जमातीतल्या मुसलमानांकडून आपल्याला हे खरेदी करायला चालेल? सांगणं अवघड आहे. ही पळवाट आहे आणि स्वतःची पुन्हा स्वतः केलेली फसवणूक आहे. म्हणून काहीच खरेदी करायची नाही आणि अधिकाधिक आपल्या 24 तासातला बघा पटणार नाही, मात्र 5 ते 6 तास कमीत कमी दिवसाचे देवधर्माला गेले पाहिजे. आपले जॉबच्या ठिकाणी, तुमच्या कामाच्या नोकरीच्या ठिकाणी, जॉबच्या ठिकाणी ज्याला म्हणतात, व्यवसायाच्या ठिकाणी जर गेलात तेवढा वेळ पटकन घरी या आणि अधिकाधिक स्मरणात द्या. ज्यांना शक्य असेल ते, आता यावर्षी नवरात्रामुळे तर शक्य नाही की स्थानांजवळ आश्रमांमध्ये जाऊन स्मरण करणं वगैरे वगैरे, मात्र हे घरी तर आपण नक्कीच करू शकतो. स्मरण अधिक करा, सेवनेचा नियम ठेवा, पारायणाचा नियम ठेवा, दंडवत घाला न चुकता. मग प्रश्न असा राहतो की आपण पाण्याचं कसं करावं? पाणी पण 10 दिवसाचं साठवून ठेवायचं का? तर पाणी ही सार्वजनिक वस्तू आहे आणि ती घेतली तरी हरकत नाही, कारण ती जलाशयातून तिथून येते. तुम्ही ती विकत आवर्जून त्यावेळेस आणत नाहीत. मग पुढचा त्याचा प्रश्न, जर पाणी तसं चालतं तर ऑफिसच्या ठिकाणचं, ऑफिसमधलं पाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणचं पाणी घेतलं चालतं, सार्वजनिक आहे की, त्याचं कुठं तसं काय असतं आपण म्हणू शकतो. मात्र जेव्हा तुमच्या घरात पाणी येतं, तुमच्या टाकीत पाणी येतं, त्यावेळेस तुमचा शेजारी तुम्हाला न विचारता पाणी नेऊ शकत नाही, कारण त्यावेळेस त्या पाण्यावरती मालकी हक्क तुमचा झालेला आहे. तसंच व्यापाराच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी जर तुम्ही जाणार असाल तर घरून पाण्याची, जसा जेवणाचा डब्बा न चुकता नेऊ शकता, तसं
तसं पाण्याची कॅनही थर्मासही तुम्ही नेऊ शकता, पाण्याची बाटलीही नेऊ शकता. किती पाळायचं किती नाही हे तुमच्यावरती अवलंबून राहतं. मग पळवाटच आहे. नाही मग तिथलं पाणी दुसऱ्याचं असतं, तिथं कुठं मालकी हक्क असतो पाण्यावर, ते घ्या. मग पाळल जो जेवढं आचरण करल त्याचा धर्म आहे. जेवण डब्बा नेऊन खाल्ला तर चालतो का? जर देशाचा पंतप्रधान अन्य देवतेची भक्ती करत असताना 9 दिवस उपाशी राहू शकतो, आपण फक्त व्यापाराच्या टायमिंगला, व्यवसायाच्या टायमिंगला, नोकरीच्या टायमिंगला उपाशी राहू शकत नाही. सकाळी घरून भरपूर खाऊन जायचं, तिकडून आल्यावरती पुन्हा खायचं, करू शकत नाही का? हा तुमच्या मनस्थितीवरचा, तुमच्या दृढ विश्वासावरचा आणि तुमच्या आचारावरचा विषय आहे की नाही. मी सकाळी जर मला 10 वाजता जॉबला पोहोचायचे तर 9 वाजता मी भोजन करून घेईल, तिकडून 6 वाजता सुटणार आहे, 6 वाजता 7 वाजता 8 वाजता आल्यानंतर भोजन करेल. आपला दृढ निश्चय किती आहे, आपण किती करू शकतो, हा आपल्यावरती मुद्दा आहे. आणि मग विघ्न होणार, जसं मग म्हटलं तसं विघ्न होणार म्हणजे काय? ती देवता येणार, हा तू माझा आमच्या इकडे येऊन खाल्लं, माझ्या जिथं गट बसले होते तिथं शेजारीच खाल्लं, तुला बघतेच, असं करणार का? नाही. आपली धार्मिकता कमी होणार. अगोदर तर आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास, आपल्याकडे अगोदरच धार्मिकता नाही. आपण अगोदरच विधींना सतत तत्पर नसतो. करायचं म्हणून प्रत्येक गोष्ट करतो, प्रत्येक गोष्ट करायला पाहिजे, उपदेशी आपल्या घरात पूर्वजांनी केली म्हणून करतो. आवडीपूर्वक नसती, श्रद्धापूर्वक नसती, करायची म्हणून करतो. यात जेव्हा अशा पद्धतीने होतं, देवता विघ्न कशा पद्धतीने, आपली धार्मिकता कमी होते. अविधी, जसं मग म्हटलं तसं कटियाचा दृष्टांत, एक अविधी दुसऱ्या अविधीला आमंत्रण करतो, अशा पद्धतीने ते देवता विघ्न करते. आणि मग ती देवता विघ्न तसं झाल्यानंतर काय होतं की तो विधी आपण करायचा म्हणून करत राहणार, देवपूजा करायची म्हणून करत राहणार, आणि मग हळूहळू देवावरची बुद्धी कमी होणार, श्रद्धा कमी होणार, साधनावर असलेली श्रद्धा ती कमी होणार. मग स्थानाच्या संदर्भातले अनेक प्रश्न उपस्थित केले जाणार. स्थानाला केलंच पाहिजे असं थोडे नाही. मग साधू संतांची निंदा, आचार्यांची निंदा सुरू होणार, साधू संतांवरती टीका करण्याचा मक्ता घेतल्यासारखे वागणार. हे सगळे एक एक अविधी हळूहळू सुरू होणार. देवपूजा मात्र तो माणूस विशेष लावताना दिसणार, पण त्याला तो फायदा नसणार. विशेष केल्याचे प्रसाद सेवेचे जे मोठे आहे ते नसणार. तो आपल्याला दंडोत करतानाही दिसणार, तो पंक्ती करतानाही दिसणार, मात्र तो नंतर हळूहळू विपरीत होऊन एक दिवस असं सांगणार की माझा तो खर्च, मी बांधलेली मंदिरं अनाठाई गेलीत, माझ्याकडून ती चुकी झाली, मी पंक्ती केल्या, धान्य वाटप केलं, ती चुकी झाली असं म्हणणार. आणि तो हळूहळू देवावरती, मार्गावरती आणि पंथावरती विपरीत होऊन धर्मापासून जाणार. ही वाटते तेवढी लवकरची प्रोसिजर नाहीये, मात्र ही आतमधून करायचा म्हणून दंडोत करणे, करायचं म्हणून स्नान करणे, करायची म्हणून देवपूजा करणे, हा जो सगळा प्रकार आहे तो सगळा तसा होतो. आणि साधकांनी अर्थात संत मंडळी तर या दिवसांमध्ये, या नवरात्रीच्या अगोदर अर्थातच चातुर्मासामध्ये गावामध्ये, एका गावामध्ये अटन विजन करणारे थांबलेलेच असतात. आश्रमांमध्ये जर 200, 500, 1000 लोकांचं जेवण जर 10 दिवसाचं एकदा भरू शकतो, तर आपण 4-5 लोकांचं मॅनेज करू शकत नाही का? करू शकतो. मात्र आपण सतत स्वतःला फसवत, आणि त्याच्यात आविर्भाव असा असतो जणू का देवालाच फसवतो, स्वतःला फसवत आपण देवधर्म करत असतो. नवमीच्या दिवशी आपण गावात थांबायचं नसतं, कारण देव स्वामी जालन्याला असताना गावात थांबले नाही. मात्र हल्ली खूप साऱ्या उपदेशी गावांमध्ये अशी परंपरा तयार झालेली आहे की नवमीच्या दिवशी आपली सर्व देवपूजा गावाच्या बाहेर शेतात नेतात, व्यवस्थित अगदी छानपणे सुंदररीतीने छोटंसं कपड्याचं आपापल्या पद्धतीने मंदिर तयार करतात, तिथं देवपूजेला आसन तयार करतात. मात्र सगळा परिवार गावात असतो, सगळा परिवार गावात असतो. का? आमच्या देवाला चालत नाही. अरे जो जगाचा मालक आहे, सर्व समर्थ असा परमेश्वर आहे, त्याला चालत नाही, त्याला देवता त्रास देणार? पण ही ज्ञानाचा अभाव आणि अन्यथा ज्ञान. अज्ञान असतं ते बरं झालं असतं, न्यायचं असतं हेच माहिती नसतं. पण कित्येक गावांमध्ये हे मी स्वतः लहानपणी अनुभवलेले आहे. आमच्या
माझ्या देहाच्या मामाचं गाव नाशिक जिल्ह्यातलं नांदगाव धरण, दारणा धरणाचं. तिथे पागेरे आडनावाचे सगळे उपदेशी, जुन्या काळी खूप चांगल्या आरती व्हायच्या, सगळे चांगले उजळलेले, तर आता बऱ्यापैकी मळलेले, मळीनत्व आले त्यांना. सगळे नवमीच्या दिवशी देवपूजा सर्व विशेष सर्व गावाच्या बाहेर आपल्या शेतात नेतात, छानपैकी तिथं आसन बनवतात. एक घरातला कोणीतरी व्यक्ती हे करतो आणि देवापाशी रक्षण म्हणून कुणाला तरी एकाला बसवतात. मी लहानपणी थांबलेलो आहे तिथे बसलेलो आहे, आणि बाकी घरातले परिवारातले सगळे गावात असतात. हा अन्यथा ज्ञानच आहे ना. नवमीच्या दिवशी देवतांना त्रास होऊ नये आणि देवतांनीही आपल्याला त्रास देऊ नये म्हणून आपण गावाच्या बाहेर थांबायचं असतं. तर आपण गावात असतो, फिरत असतो, कामं करत असतो आणि देवाला विशेषांना बाहेर नेऊन ठेवत असतो. आपण त्या दिवशी ह्यावर्षी शक्य नाही, मात्र आपण शेतात जाऊन स्मरण करू शकतो. जवळच्या आश्रमात जाऊन तीर्थस्थान करायला सध्या शक्य नाही, स्मरण करायला शक्य नाही, मात्र गावाच्या बाहेर जाऊन तर करू शकतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा नपाळते 9 दिवस आपण एक एक विधी आचरणा, एका विधीला भर द्या. एक दिवस जर तुम्ही रोज 50 गाठ्या, रोज 108 गाठ्या करणार असेल, उत्तम, गुड, खूप चांगली गोष्ट आहे. मात्र तेवढं शक्य नसेल तर एक दिवस असं करा की मी एक दिवस 108 गाठ्यांचं स्मरण करणारच. स्मरण रोजचं करायचंच आहे, कमीत कमी 50 गाठ्या करायलाच हव्या. मात्र तेवढं नाही तर निदान एक दिवस मी, ती एक फॅशन निघालेली ना नवरात्रीचा, एक दिवस अमक्या रंगाचा, अमक्या अलंकाराचा, तसं आपल्या पद्धतीने करू शकतो ना. एक दिवस मी जास्तीत जास्त पारायण करेल. काय केलं? श्री दत्तात्रय कवच 1000 वेळा केलं, सूत्रपाठाचं पारायण, लीळाचरित्राच्या मी आज 100 किंवा 200 लीळा वाचल्या. करू शकतो ना आपण. आज मी 1.5 तास सेवनाच केली, करू शकतो. आज मी 100, 150, 200 दंडवतच घातले. एक एक विधीमध्ये स्वतःला बांधून घेऊ शकतो आपण. करण्यासारखं खूप आहे, करायची इच्छा उर्मी असावी लागते. नवरात्रात अशा पद्धतीने करणं म्हणजे, या नवरात्राचे आपण जर टप्पे करायचे असेल तर 2 टप्पे होतील. निषेधाचा एक टप्पा आणि विधीचा एक टप्पा. निषेधामध्ये काय काय करायचं नाहीये, बाहेर काही खायचं नाही, बाहेरून काही आणायचं नाही, उठसूट बाहेर फिरायचं नाही, खूप अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त. आणि दुसरं, घरात राहत असताना अधिकाधिक देवाचं चरित्र वाचन करायचं. घरातल्या सर्वांनी बसून देवाच्या लीळा वाचन करा ना. घरातल्या सर्वांनी बसून 1 तास स्मरणाचा विडा ठेवा ना. घरातल्या सर्वांनी बसून पारायण करा ना. सर्वांनी बसून देवपूजा आरती सोबत करा ना. काही घरी रेग्युलर होत असते, मात्र नवरात्रात तरी एवढं तर करू शकतो आपण ठरवलं तर. मग ते स्मरण पारायण सार्वजनिक करण्याच्या वेगळंही स्वतः वैयक्तिकही करू शकतो ना आपण. वैयक्तिक स्मरण करा. जे मी गाठ्यांचा नियम दिला, वैयक्तिक पारायण करा. दिवसातले कमीत कमी 5 ते 6 तास, जरी तुम्ही 6 तास काढले, 5 तास दिले नवरात्रात, 5 तास देवाला दिलेत, 19 तास तुमच्याच मालकीचे आहेत ना. 19 तास कुणाचे आहेत? तुमच्याच मालकीचे आहेत. मग त्यामध्ये कसं वागायचं, विधी कुठला कसा आचरायचा हे आपण सहज करू शकतो. म्हणून निषेध कुठला आहे, विधी कुठला आहे हे जाणून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. आणि जे निषेध देवानं नकोसं सांगितलेले त्या गोष्टी टाळायच्या आहेत. त्याच्यातले पर्याय कमी शोधायचे आहे, चोरवाटा कमी शोधायचे आहे, अधिकाधिक देवधर्म करायचा आहे. ही सगळ्यांना मी विनंती करेन. आणि सोबतच आणखीन एक उपाय करू. बरीच लोकांचे दरवर्षी नवरात्रात पंक्ती असतात. पंक्तीच्या दिवशी जर तुम्ही कुठल्याही आश्रमात, छोटा आश्रम असेल मोठा आश्रम असेल, पंगत सांगितलेली असेल तर तुम्हाला एक नम्रतेची विनंती आहे की जेव्हा ज्या दिवशी तुमची पंगत असते, हल्ली मोबाईलमुळे आपण लाईव्ह ती घरी बघतो, त्यावेळेला पंगत बघा, दर्शन घ्यायचा प्रयत्न करा. हा आपल्याला माध्यम आहे, पर्याय आहे. मात्र त्या अगोदर त्या दिवशी सकाळी त्या पंक्तीचा, त्या अन्नदानाचा देवाने स्वीकार करावा म्हणून 20-25 गाठ्या स्मरण करा. देवा, मला जायची इच्छा होती, मला प्रत्यक्ष जाऊन
संकल्प सोडायचा होता, मला ती क्रिया माझ्या हाताने करायची इच्छा होती, मात्र दुर्दैवाची कास माझ्या पाठीमागे कास धरलेली आहे. दुर्दैवाने माझा पिच्छा पुरवलेला आहे, मला स्वतःला जाता येत नाही. मात्र देवा, ही क्रिया तू स्वीकार कर. पुन्हा पुन्हा क्रिया घडवण्याचा योग येऊ दे. आणि माझ्याकडून यावर्षी एकाच ठिकाणी पंगत घडते किंवा 2-5 ठिकाणी घडते, ती क्रिया वाढू दे, अशी आपण प्रार्थना करायला हवी. जसे अनेक भक्तांच्या क्रियांचा स्वीकार केला, प्रसन्नतेने स्वीकार केला, तशी ही क्रिया स्वीकार कर आणि ही क्रिया माझ्याकडून निर्हेतू घडवून घे. या क्रियेबद्दल माझ्या मनात अहंकार येऊ देऊ नको. या क्रियेबद्दल माझ्याकडे अहंकार न येण्याबद्दल पुन्हा पुन्हा कीर्तीपर होऊ देऊ नको, अशी प्रार्थना करायला हवी. अन्नदान करत असताना खूपदा नवरात्रांमध्ये आश्रमांमध्ये पंक्ती खूप असतात का, स्मरण जास्त सुरू असतं, आधी सगळ्या विधी करायला हवा, त्यातला हा विधी करू शकतो. सोबतच आपण आपल्या संपर्कातल्या कुण्या भिक्षुकांना उटी उपहारही करायला सांगू शकतो. त्या स्थानापाशी आपण जाऊ शकत नाही तसंही करायला सांगू शकतो. म्हणजे काही घरी करण्याचे विधी, काही बाहेर करायला सांगू ते विधी, ज्याला आपण स्वनिष्ठ आणि परनिष्ठ म्हणण्यापेक्षा निमित्त विधी म्हणू शकतो. नित्यविधी जे दैनंदिन नवरात्रात तुम्ही तसे पाळू शकता, आणि हे निमित्त विधी आहे ते करू शकतो, आधी पद्धतीने करू शकतो. आज मोबाईलवरती खूप सारे सोशल मीडियावरती खूप सारे प्रवचन असतात, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. ते याच्या संदर्भातले असतील, नवरात्रीच्या लीळांच्या संदर्भातल्या, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. पण तेच सर्वस्व माध्यम समजू नका, हा एक महत्त्वाचा भेद लक्षात ठेवा. तर आपल्याला माध्यम खूप आहे, प्रत्येक त्या माध्यमाचा आपण उपयोग कसा करायचा ते आपण ठरवायचं असतं. म्हणून हे नवरात्र तुम्हाला सर्वांना धर्मवृद्धी करणारं ठरो, कोरोनापासून दूर ठेवणारं ठरो, तुमच्याकडून कमीत कमी दोषांचं आचरण हो, दोष घडूच नये तुम्हाला, अशी मी प्रार्थना म्हणू शकतो. आणि आनंदाचं जाओ, समाधानाचं जाओ, एवढी विनंती करतो. आणि जर यदा कदाचित मंदिरं उघडी करण्यात परमिशन मिळाली झाली तर जवळपासच्या स्थानाला जा. नवमीच्या दिवशी जर शक्य असेल, जर प्रसाद कुठे काढायला मिळाले तर तिकडे जा. तर नवरात्रात मी हे सगळं धावतं सांगितलेलं, विषय खूप खोल आहे, विषय खूप मोठा आहे आणि विविधांगी आहे. मात्र हे सामान्य पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यांनाही माहिती होऊ द्या. यूट्यूबलाही उद्या दुपारपर्यंत येईल हा, तर लोकांना माहिती होऊ द्या, लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. जसं मी मागे सांगितलं तर मी व्हिडिओ शेअर करा, लोकांपर्यंत पाठवा. का म्हणत असतो, कारण की हे परमेश्वराचं ज्ञान परमेश्वराच्या भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण निमित्त झालो तर त्याचंही छोटंसं कणभर नगभर गोमटं आपल्याला लागू शकतं. म्हणून हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू द्या, परमेश्वराचं ज्ञान कळू द्या, त्यांनाही विधी कोणता निषेध कोणता हे कळू द्या. दंडवत हो.